सांगोला येथे रोजी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन आमदार अँड शहाजी बापू पाटील यांच्या संकल्पनेतून नोकरी आपल्या दारी महोत्सवाचे होणार आयोजन. शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे. दह 808 पासून नोकरी पूर्व मुलाखती मतदारसंघातील विविध ठिकाणी होणार सुरू. सांगोला येथे रोजी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन. आमदार अँड शहाजी बापू पाटील यांच्या संकल्पनेतून नोकरी आपल्या दारी महोत्सवाचे होणार आयोजन. दह 808 पासून नोकरी पूर्व मुलाखती मतदारसंघातील विविध ठिकाणी होणार सुरू. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष पाणीदार आमदार अँड शहाजी बापू पाटील यांच्या संकल्पनेतून 11 ऑगस्ट 2024 रोजी भव्य असे नोकरी महोत्सवाचे आयोजन सांगोला शहरातील हर्षदा लॉन्स येथे करण्यात आले आहे. या नोकरी महोत्सवामध्ये नामांकित विविध कंपन्या सहभागी होणार असून या कंपनीच्या माध्यमातून अनेक नवतरुण सुशिक्षित व शिक्षित युवकांना मोठ्या रोजगाराची सुवर्णसंधी मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिक, क्षेत्र, केपीओ बीपीओ सेंटर्स, सेल्स एक्झिक्युटिव्हज, रिटेल उद्योग, हॉटेल मॅनेजमेंट उद्योग, फार्मास्युटिकल्स कंपन्या, सिक्युरिटी प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या, मार्केट जॉब्स व ऑटोमोबाईल्स इंडस्ट्रीमधील अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असून या कंपन्यांच्या माध्यमातून सांगोला मतदारसंघाबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील अनेक नवतरुण युवकांना यावेळी नोकऱ्या मिळणार आहेत. हा भव्य असा नोकरी महोत्सव सांगोला येथील हर्षदा लॉन्स मिरज रोड येथे होणार असून याचा सांगोला मतदारसंघाबरोबर जिल्ह्यातील सर्व बेरोजगार नवतरुणांनी लाभ घ्यावा अशी आवाहन राजश्री शाहू महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी नोकरीपूर्व मुलाखत व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पंढरपूर तालुक्यातील अनेक शैक्षणिक संस्थांबरोबरच सांगोला शहरातील व तालुक्यातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये 8 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. आमदार अँड शहाजी बापू पाटील यांच्या कार्यतत्परतेने अनेकांना रोजगार निर्मिती होणार असून सक्षम कुशल व रोजगारक्षम युवा या माध्यमातून घडणार असल्याचे या भव्य नोकरी महोत्सवामधून निश्चित होणार आहे. या नोकरी मोर्चासाठी आयोजकांकडून खालील नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून मोबाईल क्रमांक 9890901311, 9421028618, 7083831906 संपर्क साधावा असे आवाहन यावेळी आयोजकांकडून करण्यात आले आहे.